लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेव पार्टी सुरू होती। पोलिसांनी रात्री अचानक धाड टाकली। या ठिकाणी 100हून अधिक तरुण तरुणी सहभागी होते। शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आयोजकांनी परवानगी घेतली होती। मात्र परवानगीची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू असल्याचं आढळून आलं। या पार्टीमध्ये 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे मुलं-मुली सहभागी होते। या प्रकरणी ज्यांनी बंगला उपलब्ध करून दिला त्यांच्याबाबतही तपास सुरू आहे। मोठ्या प्रमाणात लाखोंचं मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, काही प्रमाणात गांजा जप्त केला असून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरामध्ये इथं एक मध्यरात्री एक पार्टी सुरू आहे आणि ती परमिशन शिवाय आहे, अवैध पद्धतीने आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्याच्यावरून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते। रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती, परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे। त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते। आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा वेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढेही चालू आहे पार्टी, ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का, ह्याची पडताळणी सुरू आहे। तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे। सो त्या दृष्टीने आपला तपास पुढे सुरू आहे आणि आपल्याला NDPSची स्मॉल क्वांटिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे या सगळ्या कलमांतर्गत आणि कायद्यांतर्गत पोलिसांचा तपास सुरू आहे।